आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी ब्राह्मण महासंघाचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे हे आपल्या सोबत सोडले गेले आहेत। त्यांची ही प्रतिक्रिया आपण घेऊया। दवेजी, तुम्ही बघितलेलं असेल मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झालेले आहेत आणि मराठा आरक्षणासाठी त्यानंतर त्यांनी फडणवीसांवर थेट आरोप केल्याचं दिसतंय। तुमची काय प्रतिक्रिया? खरं जरांगे आक्रमक झालेत का विकृत झालेत हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडला असेल। देवेंद्रजींनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं। अर्थात तेव्हा सुद्धा आमची सांगितली भूमिका तीच होती की आरक्षण टिकणार नाहीये। आम्ही पहिल्या दिवसापासून जरांगेंना सुचवतो आहोत की तुम्ही ज्या पद्धतीनं आरक्षण मागतात ते आरक्षण मिळणार नाहीये। परंतु आता त्यांच्या सुद्धा लक्षात आले की आपली फसवी भूमिका लोकांच्या लक्षात आलेली आहे। कार्यकर्ते पदाधिकारी लोकांना सोडून चाललेले आहेत। त्यामुळे त्या अपयशातून त्यांना विकृत झालेले आहेत आणि देवेंद्रजी जात त्यांना आठवली आहे। माझं आजही स्पष्ट म्हणणे ते ज्या उपमुख्यमंत्री पदाची जात काढत आहेत तोच आज सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून राज्यात सरकारवर आहे त्याच सरकारकडे त्यांना मागणी घेऊन जात आहेत। आजपर्यंत त्यांना कधी जात न आठवता आता जात का आठवली आहे? धनगर आरक्षणासाठी आग्रह असणारे, मुस्लिम आरक्षणासाठी आग्रह असणारे जरांगे देवेंद्रच्या बाबतीत मात्र जातीवर येत आहेत। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मला वाटतं। त्यांनी त्वरित सर्व हिंदू समाजाची माफी मागावी अशी आमची भूमिका राहील। दवेजी, पण जरांगे पाटील हे मागील 16-17 दिवसांपासून उपोषण करतायत। त्यांची स्थिती मेडिकल कंडिशन बरी नाहीये आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करतच ते आता सागर बंगल्यावर निघालेत आणि मला मारण्याचा डाव असल्याचं ते म्हणतायत। दरम्यान आनंद दवे नाही ठीक आहे ना, आम्ही पहिल्या दिवसापासून जरांगेंना शुभेच्छा दिल्यात पण हे होऊ शकत नाही हे सुद्धा आम्ही सांगत होतो। पण दवेजी ते आता गंभीर आरोप करतायत की मला मारण्याचा कट सुरू आहे, डाव सुरू आहे असेही आरोप आता कोणी कट करत असेल सरकार असं जेव्हा कट करतं तेव्हा ज्याला मारायचं त्याच्यापर्यंत पोहोचत असेल तर सरकार काय कामाचं आहे? मग काहीतरी विकृत आणि प्रसिद्धीसाठीचे आरोप आहेत असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। मराठा समाजाच्या आर्थिक विकासासाठी काही ना काही सरकारने केलं पाहिजे आधीपासून आमची भूमिका आहे। परंतु आरक्षण मिळू शकत नसताना याचं सरकार सुद्धा जबाबदार आहे। पहिल्या दिवशी त्यांनी जर स्पष्टपणे सांगितलं असतं की तुम्हाला या पद्धतीचं आरक्षण मिळू शकत नाही तर आज ही वेळ आली नसती। देवेंद्रजी सुद्धा त्याला तेवढेच जबाबदार आहेत, एकनाथ शिंदे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत आणि सर्व विरोधी पक्ष सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत। हे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी जे विष पसरवलंय त्या विषयाची आता फळं यायला लागली दुर्दैवानी असं आमचं म्हणणं आहे। निश्चितच दवेजी, याचा अर्थ धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान दवे यांनी या ठिकाणी सरकार सुद्धा या स्थितीसाठी जबाबदार असल्याचं म्हटलेलं आहे। आनंद दवे हिंदू महासंघाचे त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर फडणवीसांची जात काढणं चुकीचं असल्याचं सुद्धा आनंद दवे म्हणतायत आणि त्याचबरोबर ही जी काही स्थिती आलेली आहे त्यासाठी सरकार जबाबदार आहे, त्यांनी पहिल्याच दिवशी स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं असं सुद्धा दवे म्हणतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।